राधे, प्रेम म्हणजे सहवास, विश्वास, कसलाही स्वार्थ न ठेवता केलेलं प्रेम म्हणजे खरं प्रेम. जिथं शरीरापेक्षा मनावर जास्त केलं जातं ते खरं प्रेम. अरे राधेया, तू इकडेस? अरे पेंड्या, तू इकडे कोणीकडे? तुमचं सगळं बोलणं ऐकलंय बरं का मी. काय ऐकलंस बरं तू? म्हणजे मला हे म्हणायचंय की जमाना कुठे चाललाय आणि तुमचे विचार अजून तेच आहेत. अगदी ऑर्थोडॉक्स आहात तुम्ही. अहो जरा अपडेट मारा. आत्ताच मी iPhone 14 घेतलाय. अहो iPhone 15 प्लस आला आता. मी मोबाईलचं नाही म्हणत आहे, तुमच्या आयुष्यातल्या विचारांचं म्हणतोय. अपडेट मारा. पेंड्या, अरे काय बोलतोयस तू? हे मी काय अपडेटेड नाहीये का? नाय नो ड्रेवर. अरे पेंड्या, असं का बोलतोयस तू? तुम्ही निस्वार्थ प्रेमात दोघं मग्न आहात, पण वसुंधरेवर बघा मानव कसं वागतोय ते. त्यांच्या लेखी प्रेम म्हणजे वासना, आणि या वासनेच्या हव्यासापोटी तो अक्षम्य गुन्हे करतोय पृथ्वीवर. बघा तुम्ही एकदा. ना त्यांच्या प्रेमामध्ये सहवास ना विश्वास, फक्त आहे ती घाणेरडी वासना. अरे पण मी इन्स्टावर अकाउंट तयार केलंय, मग त्याच्यावर प्रेमाच्या रील्स मी रोजच टाकत असतो. जय कृष्ण राधे कृष्ण. अहो श्रीकृष्णा, आता व्हर्च्युअली जगणं खूप झालंय. राधेया, चला प्रत्यक्ष पृथ्वीवर चला आणि बघा तिकडे काय घडतंय ते. असं म्हणतोयस? बर, तुझ्या इच्छेखातर मी येतो. चला राधे, येतो ग. बाय. अरे अरे पेंड्या, ती स्त्री बघ पाण्यात उडी मारते. अरे वाचव तिला, वाचव. नाही जगायचं मला, मी जीव देणार. नाही जगायचंय मला, नाही जगायचं. काय समस्या आहे तुझी, जरा मला सांगशील का? हे कोण? ओळखलं नाही? अरे कृष्णा, तुझं मोरपीस लावले, बासरी हातात ठेव. हे मधुसूदन, अर्थात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण, खूप मोठ्या निस्वार्थ प्रेमाच्या गोष्टी करता ना तुम्ही. प्रेम निर्मळ असावं असं सांगता ना सगळ्यांना. अर्थात. हे कृष्ण, माझ्या मित्राने ज्याच्यावर मी निस्सीम प्रेम केले त्यानेच मला फसवलं. मला एका निर्जन ठिकाणी बोलावून त्याने आणि त्याच्या 4 मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला. एका स्त्रीचं शरीर म्हणजे वाटतं काय देणार होतं मला? माझ्या मित्रावर मी प्रेमच करत होते, खरं प्रेम. आणि त्याने काय केलं? विश्वासघात केला माझा. कसं तोंड टाकू मी जगाला? आई बाबांना मी काय सांगू, काय सांगू? काय सांगतेस? मुली, तुझ्यावर अतिप्रसन्न केलं त्यांनी. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. ना नो नेव्हर. इथे स्त्रियांना न्याय मिळायला खूप वाट पाहावी लागते मधुसूदना, आणि वर्षानुवर्ष त्यांना न्याय मिळतच नाही. या पेंड्या, हे काय चाललंय पृथ्वीवर? हा तर ट्रेलर आहे कृष्णा. चला पुढे चला, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हो का? मग चला चला, लवकर चला. चला. पेंड्या, पेंड्या तिकडं बघ. ताई, सोडा मला, सोडा. कोण आहे तुम्ही? मला हात लावू नका. सोडा. तुम्ही कोण आहे? लांब व्हा माझ्यापासून. सोडा मला. बालिके, अगं तू घाबरू नकोस. शांत हो, शांत हो. मी स्वतः श्रीकृष्ण. काय बरं तुझी समस्या, सांग बरं. कृष्ण, मी तीच स्त्री. माझ्यावर आता 4 जणांनी नाही, 40 जणांनी एकाच वेळी अत्याचार केला. अरे तुम्ही पुरुष आहात की कोण आहात? एका स्त्रीला काय वेदना होत असतील याचा देखील तुम्ही विचार केला नाही. अरे तुमच्या घरी आया बहिणी आहेत का नाही? आंदोलन सुरू आहे. हे माधवा, हे बदलापूर. बदलापूर म्हणजे रे? मधुसूदना, इथेच बर का, एका शाळेमध्ये जिथे मुली शिक्षणासाठी येतात तिथे 4 वर्षांच्या लहान मुलींवर अत्याचार केले गेले. काय म्हणतोस? काय 4 वर्षाच्या लहान मुलींवर? हो.
त्यांना न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन चाललंय. अरे काय झालंय काय पुरुषांच्या मानसिकतेला? इतकी वासना, इतकी आसक्ती. 4 वर्षांच्या लहान मुली त्या सुद्धा तुमच्या वासनेतून सुटल्या नाही. अरे इतके कसे अतृप्त तुम्ही? तुमच्या इंद्रियांवर तुमचा अजिबात ताबाच राहिलेला नाही. अशी कशी रे ही मानसिकता? अरे नराधमांनो, तुम्हाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. पेंद्या, या भारतात आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा नरोत्तम जन्माला आलाच पाहिजे. स्त्रीचा अनादर केल्यावर ते जशी नराधमांना शिक्षा द्यायची, तशीच यांना अपराध केल्यावर ताबडतोब शिक्षा केली पाहिजे. कसा काय विश्वास ठेवायचा या न्याय व्यवस्थेवर, जी स्त्रियांना न्याय मिळवून देत नाही? कायद्याचा धाकच राहिला नाही आता कोणाला. अरे नराधमांनो, डोळे उघडा, बघा स्वतःकडे. काय करता आहात तुम्ही? पेंद्या चल, इथून चल. इथे तर प्रेमाचा झरा चाटलाय रे. काय रे माधवा, पाहिलंस ना, यासाठी मी तुला पृथ्वी तलावर घेऊन आलो. आता माधवा, तूच या समस्येवर तोडगा काढ बाबा, आणि इथल्या स्त्रियांवर होणारे अत्याचार तूच थांबव. कारण द्रौपदीच्या वेळेस तूच जाऊन आलास. पेंद्या, त्यावेळेस फक्त एकाच ठिकाणी कौरव होते. आता प्रत्येक ठिकाणी कौरवांची मानसिकता रुजली. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी पुरणार नाही. अरे मग समाजानेच आता सुधारलं पाहिजे. आधुनिकता स्वीकारताना स्त्री दाक्षिण्य जपलं पाहिजे. कोणतं पण घाणेरडं कृत्य घडण्याआधी ते तुमच्या मनात रुजत असतं. त्याला तिथेच लगाम घातला पाहिजे, मन काबूत ठेवलं पाहिजे. मी तर म्हणेन, इथल्या प्रत्येकाला लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. आधुनिकता स्वीकारता आहात ना, तर ती सर्वस्वाने स्वीकारा. न्याय व्यवस्था अधिक सक्षम करा. आणि तरी पण घाणेरडं कृत्य घडत असेल तर अपराध्यांना ताबडतोब शिक्षा द्या. पेंद्या, चल आता आपण इथून निघूया. चला मधुसूदना, चला. चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे. मंडळाने यावर्षी सादर केलेला जिवंत देखावा